सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीची आम्ही तयारी सुरू केली आहे। जयश्रीताई पाटील या भाजपमध्ये आल्यामुळे आमची ताकद वाढली आहे। महायुतीचे 60 ते 65 नगरसेवक विजयी होतील। महापालिकेची निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय। सांगली महापालिकेच्या नवीन इमारतीच्या निवडणुकीपूर्वी भूमिपूजन करण्याचा प्रयत्न राहील। तसेच वसंतदादा स्मारकाचेही अपुरे काम तातडीने पूर्ण करून फेब्रुवारी 2026 मध्ये या स्मारकाचं उद्घाटन करू असंही त्यांनी स्पष्ट केले। स्टेशन चौकातील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली। यावेळी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे आदी जण उपस्थित होते। दरम्यान राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षात नाराज असल्याबाबत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतरावांच्या डोक्यात काय आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर कळत नाही, त्यामुळे त्यांचा जवळचा कोणी असेल तर त्याला माझ्या कानात सांगायला सांगा। जयंतरावांचं नेमकं काय चालू आहे अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली आहे। पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे। आगामी महापालिका निवडणुकीत 60 ते 65 नगरसेवक विजयी होतील यात शंका नाही। मात्र आम्ही कोणतीही निवडणूक सहज घेत नाही, त्यासाठी परिश्रम घेतो। काही लोक आमच्यात आलेत, काहींचे येणे निश्चित झाले तर काही प्रपोजल आहेत, त्यामुळे आमची ताकद वाढतच राहणार आहे। मी स्वतः आता माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या घरी भेटी देऊन त्यांची विचारपूस करणार आहे। प्रशासकीय इमारतीत पालकमंत्र्यांच्या कार्यालयात मी प्रत्येक सोमवारी 9 ते 11 नागरिकांना भेटणार आहे। त्यांचे प्रश्न अडचणी जागेवर सोडवणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले। सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त हे मालक नसतात, त्यामुळे सभासदांचा फायदा होईल या उद्देशाने संस्था चालवणं आवश्यक आहे। संस्थेत पारदर्शी कारभार हवा असतो। जिल्हा शिक्षक बँकेच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या जातात, त्यामुळे भविष्यात ही बँक राज्यात अग्रगण्य बँक बनेल असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सांगली मिरज रस्त्यावरील सैनिक नगर येथे उभारण्यात आलेल्या इमारतीचं उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमाला आमदार इद्रिस नाईकवडी, शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, माजी नगरसेवक विष्णू माने, जमील बागवान, सविता मदने, मुश्ताक पटेल, धैर्यशील पाटील आदी जण उपस्थित होते। हसन मुश्रीफ म्हणाले, शिक्षक बँकेची इमारतीसाठी नफ्यातून तरतूद केली आणि इमारत उभा राहिली हे अभिमानास्पद आहे। नफ्यातून तरतूद करून बँकेची इमारत उभारली हे अभिमानास्पद आहे। NPA शून्य करा, कर्जमाफी करून टाका, ना हरकत असल्याशिवाय कर्ज देऊ नका। NPA आणि थकबाकी वाढणार नाही असं आवाहन केले। बँकेत चांगले संचालक मंडळ निवडून दिले, त्याबद्दल 12 संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मुश्रीफ यांनी अभिनंदन केलं। कमी क्षमतेच्या मुलांवर जास्त काम करा, ज्ञानदानाचं चांगलं काम करा, पालकांनीही लक्ष ठेवलं पाहिजे, शिक्षकांनाही धाक ठेवावा। वाम मार्गाला लागलेली मुले कमी होती। शिक्षकांनी चांगली पिढी घडवण्याचं काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय। जत तालुक्यातील उटगी येथील उटगी ते जाडरबोबलात रस्त्यावरील गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर अनवरी तलावाजवळ मुल्ला वस्ती येथे रविवारी मध्यरात्री 1:30च्या दरम्यान धाडसी दरोडा टाकत सोने, चांदी आणि 1.25 लाखांची रोकड असा अंदाजे 10 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे। साहेबलाल मुल्ला आणि चांदसाब मुल्ला हे दोघे सख्खे भाऊ आपल्या कुटुंबियांसोबत शेतातील पत्रा शेडच्या घरात राहतात। दोन्ही भाऊ व्यवसायाने बांधकाम कामगार मजुरी करून उदरनिर्वाह चालवत आहेत। दिवसभर काम करून कंटाळून रात्री गाढ झोपले होते। मध्यरात्री अचानक 10 ते 12 जणांनी पत्रा शेड वजा घराला घेराव घातला। लोखंडी रॉडने पत्र्याचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केल्यावर चांदसाब आणि साहेबलाल यांनी प्रतिकार केला असता त्यांना लोखंडी रॉडने आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। आरडाओरडा करणाऱ्या लहान मुलांना आणि महिलांच्या मानेला चाकू लावून धमकी देत दहशत माजवायला सुरुवात केली। घरातील सर्व साहित्याची पडताळणी करत अर्धा तास शोध मोहीम केली। महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने कटावणीने कट करून मध्यरात्री 1:30च्या दरम्यान दरोडेखोरांकडून मोठ्या प्रमाणात लूट केल्यानंतर पोबारा केलाय। संपूर्ण कुटुंबाला धमकी देऊन मारहाण करत घरातील 9.5 तोळे सोने, 3 मोबाईल, 1.25 लाख रुपये रोकड लंपास करत चोरट्यांनी पोबारा केलाय। दरोडा टाकत असताना प्रतिकार केला म्हणून साहेबलाल आणि भाऊ चांदसाब यांना अंगावर, पायावर लोखंडी रॉडने आणि पट्ट्याने जबर मारहाण केले। यामध्ये साहेबलाल यांचा पाय मोडला असून बरगड्या आणि पाठीवर गंभीर जखम झाले। त्यांच्यावर जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
आष्टा येथील बागणी ते खोची जाणाऱ्या मार्गावरील शेत जमिनीतील जुन्या कौलारू घरात सुरू असलेला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बेकायदेशीर 3 पाणी जुगार अड्डा छापा टाकून उद्ध्वस्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने सदरची कारवाई केली आहे। या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या कर्नाटक राज्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 39 जणांवर कारवाई करत 1,14,350 रुपयांची रोकड आणि 50,36,020 रुपयांचे जुगार साहित्य, मोबाईल, वाहने असा एकूण 51,50,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केल्याने खळबळ उडाली होती। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की आष्टा येथील बागणी ते खोची जाणाऱ्या मार्गावर बेकायदेशीर 3 पाणी जुगार अड्डा सुरू आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी तातडीने एक विशेष पथक स्थापन करून या कारवाईचे आदेश दिले। पथकातील पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण यांनी तातडीने सायबरच्या मदतीने जुगार अड्ड्याची गोपनीय माहिती मिळवली। यावेळी खोची जाणाऱ्या रोडवरील मुरलीधर मनोहर बामणे यांच्या मालकीच्या शेत जमिनीत सुरू असलेल्या जुन्या कौलारू घरामध्ये मुबारक मौला नाईकवडी हा विनापरवाना लोकांकडून पैसे लावून आर्थिक फायद्याकरिता 3 पाणी खेळवत असल्याची माहिती मिळाली। यावेळी तातडीने एक विशेष पथक स्थापन करून त्या ठिकाणी या पथकाने छापा टाकला। कोणालाही पळून जाण्याची संधी न देता सर्वांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात आष्टा पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली। यावेळी या ठिकाणाहून 1,14,350 रुपयांची रोकड, 50,36,020 रुपयांचे जुगार साहित्य, मोबाईल, वाहने असा एकूण 51,50,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल अनेक जण चिंता व्यक्त करतात, मात्र गेल्या काही वर्षाच्या तुलनेत अनेक गुन्ह्यात घट झाली आहे। गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। पोलीस दलाने सरकारी निधीची वाट न पाहता कंपन्यांच्या CSR निधीतून कामे करण्यासाठी प्रयत्न करावा। कंपन्यांना नफ्यातील 2% निधी खर्च करणं बंधनकारक असतं। पोलीस दल सक्षम करण्यास हा निधी उपयोगी पडू शकतो असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात DPC मधून बांधलेल्या कृष्णामयी इमारतीच्या पहिल्या मजल्याचे विस्तारीकरण आणि परिसर सुशोभीकरणाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार सुधीर गाडगे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक विमला एम, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर आपल्याला रात्रीची झोप शांतपणे येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर लक्ष केंद्रित केले। पोलीस दलाला पाहिजे तितका निधी दिला पाहिजे अशी भूमिका आणि आग्रह असतो। पोलीस वसाहत, पोलीस वाहने अद्ययावत ठेवणे, शस्त्रसामग्री अद्ययावत ठेवणे यावर भर दिलाय। सांगलीत DPC मधून पोलीस दलाला अधिक रक्कम देण्यासाठी माझा आग्रह राहील। त्यासाठी 14 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत काही जण चिंता व्यक्त करत आहेत। प्रत्यक्षात खुनाचे प्रकार वाढलेत, परंतु बाकीच्या गुन्ह्यात घट झाली, त्यामुळे लोक आज घडलेल्या घटनेचा विचार करतात। त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा। ते म्हणाले, अंमली पदार्थांच्या बाबतीत आम्ही धाक निर्माण करून प्रबोधन केले। पोलिसांच्या धाकामुळे अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्यांना येथे काही होणार नाही हे लक्षात आले। शस्त्र परवाना नसलेले 250 जण मृत आहेत। त्यांचा परवाना अद्याप रद्द केला नाही की शस्त्र जप्त केलं नाही याबाबत पथक माहिती घेत आहे। तडीपारीच्या प्रस्तावावर लक्ष केंद्रित करण्याबाबत उपजिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग सांगली शहर आणि शहराजवळील गावांना महापुराचा कर्दनकाळ ठरणार असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कर्नाळ येथे शक्तीपीठ बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांच्या बैठकीत बोलताना दिली आहे। शक्तीपीठ महामार्ग सांगली शहराजवळील बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, कदमवाडी ते सांगलीवाडी या गावामधून जातोय। बुधगाव ते सांगलीवाडीपासून दानोळीपर्यंत असणाऱ्या कृष्णा व वारणा नदीच्या मार्गावर जवळपास 15 किलोमीटर भराव टाकला जाणार आहे। यामुळे सांगली शहरासह सांगलीवाडी, कदमवाडी, कर्नाळ, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, समडोळी, माळवाडी, सावळवाडी, दुधगाव, वाळवा, नवेखेड, जुनेखेड, ब्रह्मनाळ, भिलवडी या गावातील शेतीचे तसेच गावातील घरांचं महापुरामुळे मोठं नुकसान होणार आहे। रत्नागिरी नागपूर नवीन पुलाचा झालेला भराव, त्याबरोबरच शक्तीपीठ महामार्गाचा होणारा भराव या सर्व गोष्टींचा परिणाम थेट सांगली शहरावर आणि सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील कृष्णा व वारणा नदी काठच्या गावांवर होणार आहे। शेतकरी, शहरातील नागरिक, गाव कुसाबाहेरील गोरगरीब जनतेची थडकी बांधून विकासाचे मनोरे उभे करण्यावर सरकार भर देते। सध्या रत्नागिरी नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना या महामार्गात समांतर शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टहास हा फक्त 50,000 कोटींचा ढपला पाडण्यासाठी असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे।
यावेळी महेश खराडे म्हणाले, या महामार्गामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गाचा ऱ्हास होणार आहे. राज्याच्या अर्थ विभागाने या महामार्गामुळे राज्य दिवाळखोरीत निघेल असं म्हटलंय. शेतकऱ्यांचा विरोध आहे. याशिवाय रत्नागिरी नागपूरला समांतर सरासरी 11 किलोमीटर हा रस्ता करण्याचा अट्टहास कशासाठी? अदानीचा कोळसा गोवा बंदरात पोहोचवण्यासाठी की राज्याच्या राजकारणात लागणारा पैसा मिळवण्यासाठी? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. यावेळी राजू एडके, उमेश एडके, विष्णू पाटील, राजू पाटील, प्रशांत पवार, सुरेश पाटील, पोपट पाटील, विजय जगदाळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आटपाडी तालुक्यातील करगणी येथील पीडित मृत मुलीच्या प्रकरणात पोलिसांवर राजकीय हस्तक्षेप प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर व भाजपा नेते ब्रह्मानंद पडळकर यांचे CDR कॉल डिटेल्स काढण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे युवा सेना तालुका प्रमुख मनोज नांगरे पाटील, तालुका प्रमुख साहेबराव पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांनी केली आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात निवेदन सुद्धा देण्यात आले. करगणी येथील एक 10वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने काही तरुणांच्या सातत्याने होणाऱ्या त्रासाला, लैंगिक अत्याचार आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणी आटपाडी पोलिसात 4 गुन्हे दाखल झालेत. ही घटना घडल्यानंतर अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहात खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी हा विषय मांडून सभागृहाचं लक्ष वेधलं. आमदार सुहास बाबर यांनी घटनेत कोणाचा हस्तक्षेप असल्याचे उजेडात आणण्यासाठी पोलीस निरीक्षकांचे कॉल डिटेल्स काढावेत अशी मागणीही केली होती. शिवाय अधिवेशन कालावधीतही वेळात वेळ काढून त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. अशा माणुसकीला जागणाऱ्या आमदारांमुळे पीडित मुलीचा प्रश्न सभागृहात पोहोचला. अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणातील दोषींचा पर्दाफाश होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही शिवसेनेची पहिल्या दिवसापासूनची भूमिका होती आणि आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव होता काय ही वस्तुस्थिती उजेडात आणण्यासाठी गृह विभागाने आणि पोलीस प्रशासनाने आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांचे या घटनेच्या कालावधीत कॉल डिटेल्स काढावेत, CDR तपासावेत. मुळात मृत पीडितेच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली. अशा घटनांना आळा घालण्यासह दोषींचा पर्दाफाश झाला पाहिजे. त्यासाठी करगणीतील मृत मुलीच्या घटनेच्या अनुषंगाने आरोपीच्या बाजूने अधिकाऱ्यांना कोणी कॉल केले आहेत काय याचा उलगडा झाला पाहिजे. त्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स काढावेत व घटनेतील दोषी आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता झालेली सर्व कामे त्वरित आणि वेळेत गुणवत्तापूर्ण होतील याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी व त्याबाबतचा प्रगती अहवाल वेळोवेळी सादर करावा. जी कामे अद्याप सुरू झाली नाहीत त्यांचे कार्यारंभ आदेश 15 ऑगस्टपूर्वी द्यावेत अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या संदर्भातील जिल्हा परिषद यंत्रणा आणि महापालिका व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यंत्रणांचा योजनानिहाय आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या सर्व शाखांचे विभाग प्रमुख, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते. सर्व यंत्रणांनी गतवर्षाअखेर वितरित निधीचे सर्व विनियोग दाखले जिल्हा नियोजन कार्यालयाकडे वेळेत सादर करून निधीचा ताळमेळ करून घ्यावा असं स्पष्ट करून पालकमंत्री पाटील म्हणाले. सन 2024 ते 25 पासून वित्त विभागाने आभासी वैयक्तिक ठेवलेखा ही कार्यपद्धती अनिवार्य केली आहे. त्यानुसार अरहित केलेल्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत निधी खर्च करणं बंधनकारक आहे. ही कार्यपद्धती लक्षात घेऊन सर्व कार्यान्वित यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेतील निधी विहित वेळेत खर्च करण्यासाठी जबाबदारीने नियोजन करण्याची दक्षता घ्यावी असं त्यांनी यावेळी सांगितलं. लोकसभा राज्यसभा अधिवेशनावेळी संसदेत पासेस देण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी आदल्या दिवशी अर्ज करावा लागतो. त्यानंतर अर्जदारांची पडताळणी होते. मगच संबंधितांना संसदेत येण्यासाठी पास दिला जातो. त्या धर्तीवर राज्य विधिमंडळातही नियम असावा. विधानसभा अध्यक्ष याबाबत निर्णय घेतील. ऑगस्टमध्ये विधिमंडळात पासेस देण्याबाबतची नवीन नियमावली जाहीर करणार असल्याचे संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
सांगलीत पत्रकारांनी अधिवेशनादरम्यान सभागृहाबाहेर झालेल्या हाणामारीबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, विधिमंडळाबाहेर घडलेली घटना निश्चितपणे दुर्दैवी आहे. विधानसभा अध्यक्षांनी याची गंभीर दखल घेत काही सूचना आणि नियम जाहीर केले. त्यासाठी आता समिती नेमण्यात आली असून मी स्वतः त्या समितीत आहे. सध्या अधिवेशनादरम्यान विधिमंडळात प्रवेशासाठीचे पासेस दिले जातात, त्यात आता बदल होणार आहे. लोकसभा राज्यसभेचे अधिवेशन सुरू असताना देण्यात येणाऱ्या पासेससाठी कडक नियम आहेत. तेथे आदल्या दिवशी अर्ज करावा लागतो. त्या अर्जाची पडताळणी होते, त्यानंतरच त्या दिवसासाठी पास दिला जातो. त्याच धर्तीवर विधिमंडळातही नियम असावेत असं मला वाटतं. याबाबत आता ऑगस्टमध्ये नवीन नियमावली जाहीर होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.